नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। आपण या चालू घडामोडीच्या भागामध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपल्याला विविध स्वरूपाचे जे काही पुरस्कार आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पदांवरती नियुक्त्या झालेले जे काही लोक आहेत आणि सोशल सेक्टरमध्ये काम करणारे जे काही आपल्याला व्यक्तिमत्व बघायला मिळतात, या सर्वांचा आपल्याला या सेशनमध्ये आढावा घ्यायचा आहे। त्यासाठी कुठेही जाऊ नका। तुमच्या परीक्षेमध्ये एकतरी मार्क इथे फिक्स असतो, म्हणून आपण व्यवस्थित समजून घेऊ। बघा, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे? सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2025 ला देण्यात आलेला आहे आणि या पुरस्काराविषयी आपल्याला माहिती बघायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित समजावून घ्या। बघा, सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे, अशा पद्धतीने आपण तयार केलेला हा प्रश्न आहे। आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर महिलेला प्रदान करण्यात आलेला आहे आणि ज्यांचं नाव काय आहे? अपर्णा सेन असं ज्यांचं नाव आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या, या अगोदर काय करण्यात आलेलं होतं? हाच पुरस्कार जो आहे, जो 2024चा हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा एक दिग्दर्शक होता, ज्याचं नाव काय आहे? बघा, फिलिम नोईस असं त्याचं नाव आहे। आणि याला तो काय करण्यात आलेला होता? प्रदान करण्यात आलेला होता, मिळाला होता। आणि 2025चा अपर्णा सेन खूप मोठ्या दिग्दर्शक आहेत, निर्मात्या आहेत, पटकथा लेखिका देखील आहेत आणि त्याचबरोबर त्या म्हणजे उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून देखील कार्यरत आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या पुरस्काराचं स्वरूप पाहिलं तर सिल्वर पिकॉक एक मेडल दिलं जातं आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र दिलं जातं, शाल दिली जाते आणि स्क्रोल व 10 लाख रुपये रोख रक्कम, अशा पद्धतीचं या पुरस्काराचं काय आहे? स्वरूप आहे। तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं की या पुरस्कारामध्ये नेमके कोणत्या गोष्टी येतात आणि त्याचबरोबर हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे, या सर्व गोष्टी आपल्याला विचारात घेणं हे गरजेचं आहे खूप। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या। त्यानंतरचा आपण एक पुढचा प्रश्न पाहूयात, काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा, कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर अशा पद्धतीचा हा पुरस्कार आहे। आणि हा जो पुरस्कार आहे हा 2025 ला प्रदान करण्यात आला दिला। आणि या पुरस्कारासाठी हा प्रतिष्ठित ब्रिटिश गौरव कुणाला देण्यात आलेला आहे ते सांगायचंय तुम्हाला। आणि ह्याचं करेक्ट उत्तर काय आहे? लीला नायर यांना देण्यात आलेला आहे। महिला आहेत, त्यांना दिला गेलेला आहे हा पुरस्कार। लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे, या पुरस्काराचा जर आपण विचार केला, हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केल्यानंतर किंवा योगदान दिल्यानंतर मिळू शकतो? तर हा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो कला, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि समाजसेवा अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदान ज्या व्यक्तीचं राहिलेलं आहे, अशा व्यक्तीच्या योगदानाचा गौरव केला जातो आणि हे ब्रिटिश गव्हर्नमेंट मार्फत दिला जाणारा हा पुरस्कार आहे। हे देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरेल। आपण पुढे जाऊयात, नंतरचा पुरस्कार बघूयात मित्रांनो। बघा, सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्ट पुरस्कार 2025 हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कोणाला मिळाला, अशा पद्धतीचा इथे प्रश्न विचारला जाईल। तर हा जो पुरस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो, हा दिल्ली मेट्रोला मिळालेला आहे। आणि दिल्ली मेट्रोला का मिळाला आहे? कारण दिल्ली मेट्रो ही जी आहे, ही मेट्रोमधील सौर ऊर्जेचा जो काय वापर आहे, हा वापर उत्कृष्टरित्या या दिल्ली मेट्रोने केलेला आहे। आणि त्यानंतर कार्बन न्यूट्रल पायाभूत सुविधा देखील दिलेल्या आहेत। कार्बन न्यूट्रलच्या ज्या काही सुविधा द्याव्या लागतात त्या चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रोव्हाइड केल्या। आणि त्यानंतर कार्बन लाईट मेट्रो ट्रॅव्हल्स अशा पद्धतीच्या सुविधा यांच्या माध्यमातून दिल्या गेल्यामुळे या ठिकाणी सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्ट पुरस्कार 2025 हा दिल्ली मेट्रोला प्रदान करण्यात आलेला आहे। मग मेट्रोच्या संदर्भामध्ये हा जो मुद्दा आहे, हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल। आता पुढे जाऊयात, हा जाहीर कोण करतं पुरस्कार? बघा,
किंवा कुणाच्या माध्यमातून दिला जातो, तर प्रामुख्याने बघा ग्रीन सोसायटी ऑफ इंडिया ही जी संस्था आहे, ही संस्था हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार काय करते, प्रोव्हाइड करते किंवा दिला जातो या संस्थेच्या माध्यमातून. आणि हा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो जागतिक जैव इंधन प्रदर्शन या कार्यक्रमामध्ये, या संमेलनामध्ये प्रामुख्याने या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं होतं, म्हणून ते देखील आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा, भारतीय अन्न महामंडळ, या भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष व CMD, ज्याला तुम्ही चीफ मॅनेजमेंट डायरेक्टर असं म्हणता, हे जे पद आहे हे पद 2025 साली कोणाला नियुक्त करण्यात आलं किंवा या पदावर कुणाची नियुक्ती करण्यात आली, कुणाला जाहीर करण्यात आलाय, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, रवींद्र कुमार अग्रवाल आहे. तिथे रवींद्र झालंय पण त्यांचं नाव काय आहे, रवींद्र कुमार अग्रवाल. आणि रवींद्र कुमार अग्रवाल विद्यार्थी मित्रांनो हे एक IAS अधिकारी आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे यावरून आपल्याला कळेल की भारतीय अन्न महामंडळाचा अध्यक्ष होण्यासाठी आणि चीफ मॅनेजमेंट डायरेक्टर होण्यासाठी आपल्याला IAS हा दर्जा असणं हे कर्मप्राप्त ठरत आहे. आणि त्याचबरोबर रवींद्र कुमार अग्रवाल यांनी कुणाची जागा घेतली, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, आशुतोष अग्निहोत्री यांची जागा घेतलेली आहे. लक्षात ठेवा, एखाद्या पदावरती जर एखादी व्यक्ती नियुक्त होत असेल तर त्या पदावर यापूर्वी कोणती व्यक्ती कार्यरत होती किंवा नवीन व्यक्तीने कुणाची जागा घेतलेली आहे हे आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे, कारण तसा देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. म्हणून इथे हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पुढे चला, सीमा रस्ते संघटना, ज्याला आपण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन असं म्हणतो, आणि 29व्या महासंचालक पदावर 2026 मध्ये, व्यवस्थित समजून घ्या, 2026 मध्ये कुणाची नियुक्ती करण्यात आली, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे हरपाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो लेफ्टनंट जनरल आहेत ते, लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती योगदान दिल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन या पदावरती त्यांची काय करण्यात आलेली, नियुक्ती करण्यात आलेली. त्यानंतर बघा, विश्व मराठी साहित्य संमेलन 2025 या वर्षामध्ये पार पडलं आणि 2025 मध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन जे आहे मित्रांनो, ते संमेलन पुणे या ठिकाणी पार पडलं होतं. आणि बघा, पुणे या ठिकाणी, पुण्यामध्ये नेमकं कुठे, तर फर्ग्युसन कॉलेज जे आहे त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये हे आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि प्रामुख्याने 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या दरम्यान ते आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो आयोजक म्हणजे कुणी आयोजित केलेलं होतं, तर महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाने ते आयोजित केलेलं होतं. आणि तिसरं ते विश्व साहित्य संमेलन होतं, हेही लक्षात राहू द्या. आणि विद्यार्थी मित्रांनो नुकतंच काय झालेलं आहे, याचं करेक्ट उत्तर काय आहे, मधु मंगेश कर्णिक असं आहे. आणि त्यांना ज्येष्ठ साहित्य कला सन्मान जो आहे तो त्यांना दिला गेलेला आहे. आणि नुकतंच 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य जे काय संमेलन आहे ते कुठे पार पडलं आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा, कारण तो आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ज्या संमेलनामध्ये ह्यांना कुणाला मकरंद अनासपुरे यांना काय करण्यात आलेलं आहे, तर निळू फुले कार्यकर्ता पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आता ती 2026 ची बाब आहे किंवा घटना आहे, ते देखील लक्षात राहू द्या. पुढे चला, बघा, सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2025 कुणाला प्रदान करण्यात आला. आता पुरुष गटामध्ये कुणाला देण्यात आला, तर तो प्रदीप विश्वास यांना देण्यात आलेला आहे, ते देखील लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात. बघा, ओहोरे हे एक, ओहोरे किसान हे एक पुस्तक आहे. आणि या पुस्तकासाठी प्रामुख्याने इफको असं वाचायला, इफको विवा साहित्य सन्मान 2025 कोणाला प्रदान करण्यात आला, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर हे अवंतिका जैन यांना देण्यात आलेला आहे. आणि बघा, लक्षात ठेवा मित्रांनो
की मुख्य युक्को साहित्य पुरस्कार हा जो आहे हा मैत्रेयी पुष्पा यांना देण्यात आलेला आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. कुठल्या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर हा पुरस्कार दिला जातोय, तर प्रामुख्याने लक्षात राहू द्या, ग्रामीण समाज व शेतीशी निगडीत जर आपण साहित्य लिखाण करत असू तर अशा पद्धतीचा आपल्याला पुरस्कार दिला जाणार आहे. आणि त्याचं स्वरूप काय, तर एक प्रतीक चिन्ह दिलं जात आहे आणि एक प्रशस्तीपत्र दिलं जातं आणि 2.5 लाख रुपयाचा तुम्हाला चेक हा दिला जातो या पुरस्कारामध्ये. लक्षात राहू द्या. नंतरचा प्रश्न पाहू बघा. इफ्को साहित्य सन्मान 2025 कोणाला प्रदान करण्यात आला, तर तो मैत्रेयी पुष्पा यांना प्रदान करण्यात आला मुख्य श्रेणीमध्ये. हे देखील लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न एक शेवटचा बघा. आमानूर हा जो आदिवासी उत्सव आहे हा प्रामुख्याने तमिळनाडू या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे निलगिरी. आणि हा जिल्हा महत्त्वाचा असल्यामुळे परीक्षेला अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. आजचे जे काय प्रश्न आहेत ते या पद्धतीचे होते. या ठिकाणी थांबूयात विद्यार्थी मित्रांनो. पुनश्च एकदा उद्याच्या सेशनमध्ये भेटणार आहोत. तत्पूर्वी अभ्यासाचं चांगलं नियोजन करून व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.